हॅलो कल्याणकर. तर आज ऑफिसमधून सुटल्यावर मी गेले ॲब्रो करायसाठी. मी आधीच विचार केलेला ऑफिसमध्ये बसूनच की मी आज ॲब्रो करायला जाणार, कारण भयंकर वाढले होते ते. आणि एवढा त्रास झाला ना ॲब्रो करताना, त्याच्यात पण माझी एक साईडचा ॲब्रो व्यवस्थित तिने केलं नाही. मग काय नाही, घरी गेले, भाजी घेतली, चोच्यासोबत घरी गेल्यावर खेळले आणि मला भूक लागलेली, पण मला बाहेरून काय घ्यायची इच्छा नव्हती. म्हणून हे सगळं चटरपटर जे घरात होतं ते मी आधी शांतपणे बसून खाल्लं पिल्लं. खूप बरं वाटलं. म्हणजे दुपारी 2-3 वाजता जेवल्यानंतर संध्याकाळी काही पण केलं तरी भूक लागतेच. मग तुमच्यासोबत सोडा बिडा चेअर्स केल्यानंतर मी चेंज केलं आणि परत विचार केला आता जेवण बनवूया फटाफट. भयंकर भूक लागलेली, म्हणजे तेवढं खाऊनसुद्धा मला माहिती होतं की मी जास्त वेळ उपाशी राहू शकणार नाही. म्हणून पटकन फ्लावर आणि एकादशी असल्यामुळे राईस खायचा नव्हता, म्हणून पटकन चपातीचं पीठ मळून घेतलं आणि फास्ट झाली आहे. म्हणजे एका साईडला भाजी फ्राय करायला ठेवलेली मी ही भाजी कशी बनवली माहिती आहे का? आधी हे फ्लावर वगैरे भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये मग कांदा, टॅमॅटो, लसूण, मिरची, थोडंसं मिरची पण ॲड केला आणि मसाला पण ॲड केला आणि नंतर कोथिंबीर वगैरे टाकून मीठ वगैरे घालून वाफेवर ठेवून टाकायचं. मस्त भाजी होते. तुम्ही लोक एकदा करून बघा ही भाजी. छान भाजी झालेली एकदम. माझे रिॲक्शन एवढे काय आहे नाही, कारण मी खूप दमले होते आणि मला असं झालेलं की कधी मी जेवते आणि कधी मी झोपते, कारण मला सकाळी पण तेवढंच लवकर उठायचं आणि ॲज युज्युअल मी पाणी घ्यायला विसरलेले. चला आता आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.